नमस्ते. तर हा प्लॉट आहे बारामतीमधील शारदानगर येथील गोविंद समोरील भरतच्या काका यांचा. आज या प्लॉटला 2.5 महिने पूर्ण झालेले आहेत. अशा पद्धतीनं ही जी बुंद्यांची साईज आहे ही अशी आहे. हे जी ग्रोथ वगैरे जी काय दिसते मला या पद्धतीने या प्लॉटमधली आहे. हा प्लॉट नंबर 2 आहे आणि ह्याची अशा पद्धतीनं 2.5 महिन्याच्या दरम्यान ही अशी ग्रोथ मिळालेली आहे. बुंदा हा साधारणपणे 8-9 इंचाच्या पेक्षा जास्त मोठा बनलेला आहे. 2.5 महिन्याची आज या केळी बागेचं आयुष्य आहे किंवा दिवस पूर्ण झालेले आहेत हे समजून घ्या. आता नमस्ते केळी बागायतदारांनो. तर हा प्लॉट आहे आज 4 महिने पूर्ण झालेला आणि बुंद्यांची साईज साधारण 12 इंच किंवा 1 फुटापेक्षा जास्त रुंदीचा बुंदा बनलेला आहे. झाडांची उंची अशा पद्धतीने आहे. हे पहा, सर्वात महत्त्वाचं बुंद्यांची साईज बनणं यासाठी कोणत्याही प्रकारचं आपण विशेष असं औषध काही वापरलेलं नाही आहे किंवा कोणत्या केळी बागेमध्ये ज्या काही विशेष ट्रीटमेंट केल्या जातात किंवा विशेष अशा प्रकारचे औषधं वापरले जातात ते काही वापरत नाही आहे. ही रेग्युलर ट्रीटमेंट आहे आणि अशा पद्धतीनं ही बुंद्यांची साईज मिळालेली आहे. आणि ह्या बागेला हा प्लॉट नंबर 1 की जो आज 4 महिने पूर्ण झालेला आहे. अशा पद्धतीने कॅनोपी डेव्हलपमेंट आहे. ही जी ग्रोथ आहे 1 फुटाच्या आसपासचे बुंद्यांची जाडी जी आहे ही अशी बनलेली आहे. हे एकंदरीत आपण डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी पुणे यामार्फत आपण केळी बागेमध्ये मार्गदर्शन करत आहोत. ही 4 महिन्याची बाग पूर्ण झालेली आहे आणि ही ग्रोथ ही कॅनोपी डेव्हलपमेंट जी आहे अशा पद्धतीनं या ठिकाणं मिळालेली आहे. एकंदरीत 4 महिन्याच्या एकूण झाडांच्या दिवसाच्या मानानं जी ग्रोथ पाहिजे ती अशी मिळावी. तर याच्यावरतीच सर्व गोष्टी तुमच्या डिपेंड आहेत की तुमच्या गाडांची साईज, क्वालिटी आणि हे जे झाड तुम्हाला मध्ये आधी एक कमी जास्त मिळतं आहे तर गारपिटीमध्ये किंवा अतिरिक्त पाऊस झाला जो एप्रिल-मेच्या दरम्यान त्याच्यामुळे ती झाडं गेली तर ती झाडं अशी आहेत त्याबरोबर आलेली. आणि ही एकंदरीत अशी ग्रोथ 1 फुटाच्या पुढं बुंद्यांची रुंदी किंवा जाडी ज्याला म्हणतो आपण ती अशी मिळालेली आहे. हाईट वगैरे हे अशी आहे या झाडांची, हे तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत मार्गदर्शन केळी पीक असेल, डाळिंब असेल, ऊस असेल आणि पेरू या पिकांबरोबरच आपण ऊस पिकासाठी सुद्धा मार्गदर्शन करत असतो. आणि गुणवत्ता आणि शाश्वत उत्पादन तंत्रज्ञान हे आपल्या कन्सल्टन्सीची टॅगलाईन आहे. त्यानुसारच आपण या ठिकाणं शेतीमध्ये मार्गदर्शन करताना त्या टॅगलाईननुसारच आपण पिकांचं दर्जादार उत्पन्न कसं घ्यावं किंवा कसं घेता येईल यावरती जास्त भर राहतो. तर हे दाखवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून हा आपला उद्देश आहे. आणि ध्येय एकच की शाश्वत उत्पादन तंत्रज्ञान हे शेतीच्या बांधापर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे. आणि अशा पद्धतीनं ही तुमची ग्रोथ अशी जर मिळत असेल 4 महिन्याचं आज या बागेचं आयुष्य आहे. समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं कोणतेही सिम्पटम्स किंवा कोणत्याही बागेमध्ये अतिरिक्त कोणत्याही प्रकारचं रोग किंवा किडीचं या ठिकाणं पूर्णपणे निर्मूलन कसं करावं याविषयी, त्याचबरोबर खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचे मिळालेले रिझल्ट हे तुमच्यासमोर आज या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. आणि या बागेचा जो
ॲड्रेस आहे तो गोविंद बागेसमोर भरतच्या काका यांची ही केळीची बाग आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि केळी बागायतदारांनो. जास्तीत जास्त व्हिडिओ पहा, समजून घ्या. यामध्ये कोणत्याही प्रॉडक्टचं प्रमोशन, कोणत्याही प्रॉडक्टचं डिमोशन करण्याचा हेतू हा आपल्या कन्सल्टन्सीमार्फत अजिबात नाही आहे. परंतु शेतीसाठी लागणारं कृषी विज्ञान किंवा पीक संरक्षण असेल, फर्टिलायझर मॅनेजमेंट असेल किंवा सॉईल हेल्थ असेल, त्याचबरोबर इंटरनल क्लायमेटिक चेंजेस असतील, यावरती जास्तीत जास्त भर देऊन एकंदरीत आपण शेतीसाठी शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान ह्या टॅगलाईननुसार मार्गदर्शन करतो. हाच या व्हिडिओचा हेतू किंवा उद्देश आहे. आणि जास्तीत जास्त केळी बागायतदारांनी या व्हिडिओमधून आपल्या बागेमध्ये कोणत्या समस्या आहेत किंवा आपल्या बागेमध्ये अशा प्रकारची ग्रोथ येते का, यावरती थोडंसं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. तर ही मिळालेली साईज आहे आज बुंध्यांची. 1 फुटापेक्षा जास्त किंवा 1 फूट ॲव्हरेजली तर या ठिकाणी बुंध्यांची साईज ही मिळून गेलेली आहे. ही जी छोटी झाडं तुम्हाला दिसत असतील तर ती गारपिटीतली आहेत, हे एकदा लक्षात घ्या, समजून घ्या. ओके, धन्यवाद शेतकरी मित्रांनो.